मारतो राजास एक्का नहिल्यास दहिल्या मारतो. कल्पनेचे खेळ सारे कोणी कुणाना मारतो. पाहता सर्वात काही नाही कुठेही वेगळे. सारेच तुकडे कागदाचे छाप नुसते वेगळे. आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला. पत्त्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला. राणीसही जाणीव आता काही और होऊ लागली. लाजली नव्हती कधी ती आज लाजू लागली. दीनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला. चौऱ्यास म्हणे पंजा आता तो श्रीमंत वाटू लागला. नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे. आणखी सांगूच का हा खेळही आपला नव्हे. खेळतो दुसराच त्याला पाहिले नाही कुणी. म्हणती तयाला ईश अल्ला कुणी येशू कुणी. आहे इथे पण एक पत्ता असा पत्त्यातला. आहे जसा पत्त्यातला नाही तसा पत्त्यातला. आत्मरूपाच्या स्वतःच्या ठावाच ना त्याला कधी. नाही कशाची खंत होतो राजा कधी दुर्री कधी. राहतो सर्वात पण आहे सर्वाहुनी तो वेगळा. राहतो सर्वात पण आहे सर्वाहुनी तो वेगळा. सांगाल का याहून कोणी वेदांत काही वेगळा. भाऊसाहेब पाटणकरांची ही कविता एका जोकरवर केलेली. जोकरचा मान राखण्यासाठी येत आहेत पार्लेकर मंडळी मुंबईहून. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया.
काय वाटलं? खरंच अप्रतिम. एक तर खूप वर्षांनी मी मायमिंगचा प्रोग्राम बघितला. पूर्वी बघायचो, मध्ये कालखंडात कधी असे ही कला लुप्त झाल्यासारखी वाटली आणि आता परत दिसली. फार अप्रतिम. म्हणते जोकरचं जे आहे की बाहेर लोकांना हसवत राहतो पण त्याच्या घरामध्ये ट्रॅजेडी होत असते पण तो हसवतच राहतो, हे त्याचं काम आहे. आणि त्याच्यातनं त्याला त्या ज्या ट्रॅजेडीतनं जावं लागतं, ज्या दुर्दैवी फेऱ्यातनं जावं लागतं. पण मला असं वाटतं की मला बायबलमधली एक स्टोरी आहे. ज्यावेळेला देवानी जन्म दिला इथे मानवाला, तेव्हा एक एरिया होता, त्याचं नाव होतं बॅबल. त्या गावाचं नाव होतं जिथे ते लोक राहत होते. खूप पाऊस यायचा, विजा कडकडायच्या आणि त्यांना खूप प्रॉब्लेम व्हायचा आणि ते देवाला हे करायचे. आणि एक दिवशी म्हणाले, यार हा देव एवढा आकाशात राहतो तर आपण एक काम करूया, आपण इथे एक टॉवर बांधूया देवापर्यंत पोहोचण्याचा, म्हणजे आपल्याला डायरेक्ट त्याच्याशी संवाद साधता येईल. म्हणून त्यांनी एक टॉवर बांधायला सुरुवात केली तिकडे. त्या टॉवरचं नाव होतं टॉवर ऑफ बॅबल. आणि तो इतका बांधत गेले ते लोक वर की शेवटी तो स्वर्गापर्यंत पोहोचला, देवापर्यंत. आणि देवाला एक दिवशी कळलं, हे काय? तो म्हणले, खाली ते तुमचे मानव आहेत, त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात. बोलतो, अरे माझ्यापर्यंत पोहोचले तर हे कसं चालेल? तो तात्काळ खाली आला, त्यांनी तो टॉवर पाडून टाकला
आणि म्हणाले की हे लोक कसे, त्यांची एक भाषा होती, त्यामुळे ते कम्युनिकेट करायचे. ते थोडं किती लोक आहेत, बोला 86 लोक आहेत यांनी बांधलं. त्या 86 लोकांना त्यांनी एक एक भाषा दिली की तुला फक्त हीच भाषा येईल. अशा 86 भाषा त्यांनी दिल्या आणि म्हणाले आता पृथ्वी तलावर तुम्ही सगळे निघून जा वेगवेगळ्या दिशेला. आणि त्या 86 भाषा घेऊन ते 86 लोक पसरले बाहेर की पुन्हा येऊन ह्यांनी देवाचा शोध घेऊ नये. आज मानवानी परत एकदा देवावर कुडघोडी केली आहे. एक अशी भाषा जन्माला आणली की आज जगातल्या कुठच्याही देशामध्ये हा परफॉर्मन्स केला तर त्यांना कळेल की हा जोकर काय सांगतोय. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. फार अप्रतिम. वा 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 वा. मुग्धा, नेहमीप्रमाणे खूप छान प्रयोग केलात आणि परत आम्हाला भारावून सोडलत आणि एक जोकराची व्यथा खूप छान रीतीने मांडली आमच्या समोर. उत्तम डिरेक्शन, उत्तम कला आणि गुड, व्हेरी गुड. आय एम स्टील मूव्ड, सो आय डोंट नो टू से, बट खूप छान, चांगलं आहे. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. दोनच गोष्टी. एक, मायमिंगमध्ये खरंच तो मृत्यू शांततेत झाला. मला असं वाटतंय मायमिंगमधला मृत्यू हा मी जितके मृत्यू माझ्या आयुष्यात बघितलेत परफॉर्मिंग आर्ट्समध्ये त्यापेक्षाही खूप अंगावर आलेला हा मृत्यू होता. आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या बाजूला तो जोकर जो सकाळी उठून पुन्हा वेकअप म्हणून तो टाचा वर करायचा. आय थिंक दॅट वॉज मार्वलस.